नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल. मित्रांनो, लॉ 3 इयर अँड 5 इयरचं फी स्ट्रक्चर कसं असणार आहे याविषयी बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट्स होते. LLB 3 इयरचं सध्या कॅप रजिस्ट्रेशन सुरू आहे, ज्याची आज लास्ट डेट आहे. त्यानंतर त्याचं कॉलेज चॉईसेस येतील आणि कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी कॉलेजमध्ये जावं लागेल. 5 इयरचं ऑलरेडी आता कॉलेज ऑप्शन सुरू आहेत, त्यांना कॉलेज अलॉटमेंट लवकरच भेटेल आणि ऍडमिशन वेळेस गेल्यानंतर नेमकी फी कमी असणार आहे, जास्त असणार आहे, आपल्याला किती पैसे घेऊन जावे लागतील आणि फी खूप जास्त आहे का, असं विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये प्रश्न होते. तर हेच क्लॅरिफिकेशन मिळण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुमच्या मित्रांना शेअर करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, अगोदर आपण पाहूयात की 3 इयर लॉ कोर्स फी स्ट्रक्चर. आता हे जे फी स्ट्रक्चर आहे ते गव्हर्नमेंट एडेड कॉलेज मधलं आहे. दयानंद लॉ कॉलेज सोलापूर इथलं हे फी स्ट्रक्चर आहे. तर आता इथे पाहू शकता तुम्ही EBC, PTC, STC, FF, एक्स सर्व्हिसमन. तर जे ओपन कॅटेगरीचे किंवा एक्स सर्व्हिसमॅन असतील आणि जे EBC फॉर्म भरणार आहेत, आता ओपन कॅटेगरीमध्ये ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असतं किंवा 2.5 लाखापेक्षा कमी असतं, अशा विद्यार्थ्यांना EBC म्हणजे स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येतो. तर अशा विद्यार्थ्यांना फी जी असणार आहे ती 2100 रुपये असणार आहे आणि ऑदर काही मिळून ट्युशन फी वगैरे मिळून 3500च्या आसपास फर्स्ट इयर साठी ही फी असणार आहे. त्यानंतर SC ST असतील तर त्यांना 1420 रुपये इतकी फी असणार आहे. OBC असतील तर त्यांना देखील इतकीच फी या ठिकाणी असणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न जास्त असेल किंवा फुल पेइंग जर असतील, जे EBC वगैरे भरणार असतील, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी किंवा SC ST कॅटेगरी ज्यांची आहे आणि त्यांनी EBC भरणार नसतील, फुल पेइंग असतील, त्यांच्या वडील सर्व्हिसला वगैरे असतील, तर अशा विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर इथं दिलेला आहे. 9880 फर्स्ट इयर साठी, 9470 आणि 9470 सेकंड इयर आणि थर्ड इयर साठी इतकी फी असणार आहे. याच्यामध्ये 1500 रुपयाचा डिफरन्स हा ट्युशन फी म्हणून किंवा इतर कुठली युनिव्हर्सिटी फी म्हणून येऊ शकतो. आता हे जे आहे ते गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. तुमच्या कॉलेजमध्ये तितकीच फी असेल असं नाही, कॉलेज वाईज ही फी चेंज होते आणि ती फी कशी पाहायची, कुठल्या कॉलेजला किती फी आहे हे कसं पाहायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला दिलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर वरती आय बटन मध्ये तुम्हाला ती देऊन टाकतो, तर त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या कॉलेजला म्हणजेच जिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ते एडेड आहे की अनएडेड आहे त्यावरती तुमचं फी स्ट्रक्चर डिपेंड आहे. तर आता जर इथं आपण पाहिलं तर इथं कॉलेज लिस्ट, अप्रूव्ड कॉलेज लिस्ट मध्ये आपण गेल्यानंतर समजा एखादं कुठलं तरी मी दुसरं कॉलेज घेतोय, आता सोलापूर युनिव्हर्सिटी मधलं आता जे आपण पाहिलं ते DGP दयानंद लॉ कॉलेजचं कॉलेज ऍडमिशन स्ट्रक्चर त्यांच्या ब्राउचर मधलं पाहिलं होतं. तेच आता दुसरं एक कॉलेज अनएडेड आहे. आता हे पहा, गव्हर्नमेंट एडेड आहे, हे अनएडेड आहे. तर अनएडेडला किती फी आहे ते आपण पाहून घेऊयात. तर थोडंसं स्क्रोल डाऊन करून आल्यानंतर तुम्हाला इथं फी जी आहे ती 13,000 रुपये दाखवलेली आहे. तर लक्षात घ्या, त्यामुळे कॉलेज ऑप्शन देत असताना हे स्टेटस काय आहे कॉलेजचं, अनएडेड आहे की एडेड आहे हे पाहून घ्या. अनएडेड कॉलेज असतील, सेल्फ फायनान्स्ड असतील तर फी जास्त असणार आहे. आणखीन एक उदाहरण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे पॉप्युलर कॉलेज सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी याच्या अंतर्गत एक टॉपचं कॉलेज आहे जे तुम्हाला सर्वांना माहिती असेल, ILS लॉ कॉलेज पुणे. तर याची आपण फी जर पाहिली तर ती तुम्हाला वेगळी दिसेल. हे देखील गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, तरी देखील 41,375 रुपये इतकी फी या ठिकाणी ब्राउचरला दाखवलेली आहे.
टायपिंग मिस्टेक झालाय का खरंच तितकी फी आहे हे थोडस पाहावं लागेल, कारण गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असल्यामुळं इतकी फी नसायला हवी. दुसरं एका कॉलेजचं आपण उदाहरण पाहूया, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मधलंच. तर एखादं गव्हर्नमेंट एडेड, आता हे जेई सोसायटीचं पाहूयात किती आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही, कदाचित तिथं टायपिंग मिस्टेक झाली असेल JLS लॉ कॉलेज साठी. तर इथं ट्युशन फी 1500 आणि अदर युनिव्हर्सिटी फी 3385 हे स्टेटस आहे गव्हर्नमेंट एडेड. 4885 इतकी याची फी आहे. तर कॉलेजनुसार ही फी चेंज होते, त्यामुळे तुम्ही साधारणपणे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असेल तर थोडस तुम्ही 5000 पर्यंत ऍडमिशन होईल असं आपण अपेक्षा करू शकतो. आणि ऍडमिशनला जाण्या अगोदर जर तुमचा नंबर त्या कॉलेजला बसला असेल तर इथं तुम्ही या नंबरवरती कॉल करून फी देखील त्या कॉलेजला किती आहे हे कन्फर्म करून घेऊ शकता. आता पाहूयात मित्रांनो आपण LLB 5 इयरचं ऍडमिशन फी किती आहे. तर आता इथं पहा तुम्ही फी स्ट्रक्चर 5 इयर लॉ कोर्स. आता इथं EBC असेल, एक्स सर्व्हिसमॅन असतील, STC OBC, तर त्यांना फी जी आहे ती 2400 रुपये आहे. आणि इथं जे SC ST या कॅटेगरीमध्ये येतील त्यांना 1570 आहे. जर फुल पेइंग असेल, कुठला फॉर्म त्यांनी EBC भरणार नसतील, उत्पन्न जास्त असेल, तर BA LLB फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर त्यासाठी फुल पेइंग 5730 रुपये आहे. आणि इतर सेकंड फोर्थ इयर अँड फिफ्थ इयर 5270 आणि 5270 असं सेम आहे. आता याचं देखील तुम्ही वेबसाईटला जाऊन इथं LLB 5 इयरला क्लिक करा. त्यानंतर इथं कॉलेज लिस्ट तुम्हाला दिसेल, तर त्या कॉलेज लिस्टवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर सर्च अप्रूव्ड कॉलेजेस यावरती क्लिक करा. आता इथं तुम्ही युनिव्हर्सिटी वाईज शो करू शकता, पाहू शकता. आता इथं DGV दयानंद लॉ कॉलेज आहे, तर इथं फी त्यांनी स्ट्रक्चर दिलेला आहे 3270 रुपये टोटल या ठिकाणी शो केलेला आहे. तेच इतर कॉलेजचं इतर युनिव्हर्सिटी मध्ये तुम्ही पाहू शकता. आता पुणे युनिव्हर्सिटी मध्ये JLS लॉ कॉलेजच आपण परत एकदा पाहूयात 5 इयर साठी किती फी आहे. तर इथं देखील 41,375 रुपये इथं 5 इयर साठी देखील BA LLB हे स्टेटस शो करत आहे. तर असं तुम्ही तुमच्या कॉलेजची फी किती आहे ते इथं येऊन चेक करू शकता या कॉलेज लिस्ट मध्ये. दोन्हीची वेबसाईटची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे या BA थर्ड किंवा LLB थर्ड किंवा LLB 5 इयर इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि त्यावरती तुम्ही कॉलेज लिस्टला क्लिक करा. आणि कॉलेज लिस्टला सिलेक्ट केल्यानंतर खाली अप्रूव्ड कॉलेज लिस्ट येईल, त्यामधून तुम्ही ज्या कॉलेजला इंटरेस्टेड आहात त्या कॉलेजचं इथं सिलेक्ट करू शकता. ऑल ठेवून जर सर्च केलं तर इथं तुम्हाला सर्व कॉलेज इथं दिसून येतील. तर गव्हर्नमेंट एडेड असेल, अनएडेड असेल, हे थोडीशी माहिती घ्या. हे एडेड काय असतं, अनएडेड काय असतं याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.